नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 7वी, विषय मराठी, सुलभ भारती। पाठ क्रमांक 6, कविता आहे। कवितेचं नाव आहे टप टप पडती। या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर। टप टप पडती या कवितेमध्ये काय सांगितले आहेत ते आपण पाहणार आहोत। तर पारिजातक किंवा प्राजक्ताचे फूल इतके नाजूक की आपल्या हळूवार स्पर्शानेही कोमेजून जाणारे अशा प्रकारचं ते फूल आहे। उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणून कदाचित रात्री उमलणारे अशा प्रकारचं ते फूल आहे। आकाशात प्रकट झालेल्या असंख्य तारकांसारखे भासतात। पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ असलेला निसर्गाचा हा नाजूक आविष्कार मोकळ्या कुरणावरती टवटवीत असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले, या फुलांचा रस, सुगंध, ताजेपणा आणि सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद कवीने कवितेतून व्यक्त केला आहे। सूर्यप्रकाशाच्या छायेखाली मध्येच वेगाने येणारा वारा, डुलणारे गवत, फुले या सर्व वातावरणामुळे आनंदित होऊन मुले गाणे गात आहेत। तो ये जो पाठ है, इस पाठ में ये प्राजक्ता का फूल यानी पारिजातक का फूल है, ये बहुत नाजुक होता है। उन्हें धूप भी अच्छा नहीं लगता, इसलिए वो रात को खुल जाता है। उसका रंग है वाइट है और ये जो फूल है ये बहुत अच्छा है, उसका सुगंध भी अच्छा होता है। और बच्चे जब रात को ये फूल गिरते हैं तो बच्चे ये प्राजक्ता के पेड़ के नीचे ये फूल जमा करते हैं और उसके बाद वो गाने भी गाते हैं। ऐसा इस कविता में दिया गया है। या चित्रामध्ये ती मुलं फुलं गोळा करतात हे आपल्याला दिसतंय। आता या कवितेचा जो अर्थ आहे तो अर्थ सुद्धा आपण समजून घेणार आहोत की या कवितेमध्ये काय सांगितले। या कवितेचं आपण वाचन सुद्धा करणार आहोत की टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे, कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विनते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले, दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले, गाणे आमचे झुळझुळ वारा गाणे आमचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले, फुलासारखे सर्व फुलारे सुरात मिसळूनी सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे। अशी ही कविता आहे। आता या कवितेचा भावार्थ जो आहे तो आपण समजून घेणार आहोत की इथे काय सांगितलंय या कवितेमध्ये की अंगणात खेळत असताना अंगावर प्राजक्ताची फुले टपटप पडतात, त्या भिरभिर तालावर आमचे गाणे जुळते, खुल्या गवतावर झाडाखाली ऊन सावलीचे सुंदर जाळे विणले आहे, भरार वाहणाऱ्या वाऱ्यावर गवत आनंदाने डोलत आहे, भिरभिर त्या तालावरील गाण्याचे सूर पिवळ्या धम्म उन्हात न्हात आहेत, लांबवर वाहत जात आहेत, सगळी धरती सुमधूर हसत आहेत व फांदीवरती झोका झुलत आहेत। आमचे गाणे जुळजुळ वाऱ्यासारखे आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे आहे।
या गाण्यातून पाऊस बरसतो, वारा वाहतो व सुंदर मोर पिसारा फुलतो. कवी म्हणतात, फुलासारखे तुम्ही सर्व फुलून या, सुरात सूर मिसळून एकत्र चालत राहा. जे गाणे गातात तीच शहाणी मुले असतात व जी मुले गात नाहीत ती खुळी असतात, असं कवी मंगेश पाडगावकर यांनी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. पारिजातक किंवा प्राजक्त माझे अतिशय आवडीचे फूल. इतके नाजूक की आपल्या हळुवार स्पर्शाने कोमेजून जाणारे, उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणून कदाचित रात्री उमलणारी, रात्री फुलांनी बहरलेला प्राजक्त पाहिलाय? आकाशात असंख्य प्रकट झालेल्या तारकांसारखा वाचतो. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ असलेला निसर्गाचा हा नाजूक आविष्कार मला फुलांचा राजा गुलाबापेक्षाही जास्त भावतो. प्राजक्त पाहिला की नकळत आठवतात त्या मराठीतील लेखक वपू काळे यांच्या ओळी. काय ओळी येत्या? पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलूट करायची ती सुगंधाचीच. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. अशा त्या ओळी आहेत. मग कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, काय म्हणतात? कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. पूर्णावरती झाडाखाली ऊन सावली विनते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. दूर दूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नहाती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. फुलासारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेची शहाणे, बाकी सारे खुळे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. या ठिकाणी चित्र दाखवलेले, या चित्रात ती मुलं बघा कशी फुलं गोळा करतात, वेचतायत. ही आहेत प्राजक्ताची फुले. पांढरी शुभ्र दिसतायत. सर्वांनी ही कविता गायची आहे, त्या कवितेचं वाचन करायचं आहे. म्हणून या कवितेचं वाचन करत असताना कवितेचं जे गान आहे ती कवितासुद्धा गायचीच आहे. आपण जसं टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डोले.
दूर दूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाती, हसते धरती फांदी वरती, हा झोपाळा झुले. दूर दूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती, हसते धरती फांदी वरती, हा झोपाळा झुले. गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. फुलासारखे सर्व फुलारे, सुरात मिसळुनी सूर चलारे. फुलासारखे सर्व फुलारे, सुरात मिसळुनी सूर चलारे. गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. आता या कवितेमध्ये काही नवीन शब्द दिलेले आहेत. अंग, शरीर, प्राजक्त, पारिजातकाचे फूल. फूल कुसुम, फुलाला शब्द आहे कुसुम पुष्प. ताल, ठेका, कुरण यानी गाय, बकरी यानी शेळी इत्यादींना चरण्यासाठी राखून ठेवलेला भूभाग. झाड, वृक्ष, ऊन, सूर्यप्रकाश, सावली, छाया. विणणे, गुंफणे, जाळी, झरोका, वारा, वात. भरारा, वेगाने येणारा. गवत यानी तृण, खुशीने, आनंदाने. डुले, डोलणे, फांदी, शाखा. डहाळी, झोपाळा, झुला. हिंदोळा, लुकलुक, झळाळी, टवटवी. पाऊस, वर्षा. सूर, मधुर ध्वनी. स्वर थोडक्यात खुळे, वेडे, असमंजस, रंगद्रव्य. अनुवंशिक, वंश परंपरेने चालणारे. ताटवे, एकत्रित फुललेली फुले. क्षणभंगूर, चंचल, तात्पुरते. अशा प्रकारे काही नवीन शब्द या कवितेमध्ये होते. आता काही वाक्प्रचार सुद्धा आलेले आहेत. खुशीने डुलणे, आनंदाने इकडे तिकडे वावरणे. सूर मिसळणे, सूर एकत्र होणे. या कवितेमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. 1-2 वाक्यात प्रश्नांची उत्तरं सुद्धा लिहायची आहे. कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते? उत्तर आहे त्याचं, जेव्हा प्राजक्ताची फुले अंगावर टपटप आवाज करत पडतात तेव्हा मुलांचे गाणे त्या भिरभिर तालावर जुळून येते. उत्तर सुद्धा दिलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, गवत खुशीने का डुलते? उत्तर आहे, कुरणावर व झाडाखाली ऊन सावलीचा खेळ सुरू असतो तेव्हा मध्येच जोराचा वारा येतो व त्या वाऱ्याबरोबर गवत खुशीने डुलते. मुलांच्या गाण्यातून काय फुलते? उत्तर आहे, मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा, मोर, पिसारा हे सर्व फुलते. पुढचा प्रश्न आहे, कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे? फुलांसारखे जे फुलत नाहीत, आनंदी जे राहत नाहीत, सुरात सूर मिसळून जे आनंदाने गात नाहीत, अशा सगळ्यांना कवितेत खुळे म्हटले आहे. पुढचा प्रश्न आहे, कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. कुरणावरती टिंबटिंब, हसते धरती टिंबटिंब, पाऊस वारा टिंबटिंब. या ओळी पूर्ण करायच्या आहे. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली, विणते जाळी, हसते धरती फांदीवरती, झोपाळा झुले, पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. शब्दांशी खेळूया शब्दांशी. टपटप या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा. काय काय शब्द आहेत बघा. भिरभिर, दूरदूर,
झुळझुळ आणि लुकलुक हे शब्द आहेत त्या ठिकाणी टपटप सारखे. खाली दिलेल्या अ गट व ब गटामधील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा. अ गट आणि ब गट आहे. अ गटामध्ये हसरी, ब गटामध्ये धरती, हसरी धरती. अ गटामध्ये झुळझुळ, ब गटामध्ये वारा. अ गटामध्ये लुकलुक, ब गटामध्ये तारा. अ गटामध्ये फांदी, ब गटामध्ये झोपाळा. अशा प्रकारचा हा शब्दाचा संबंध आहे. तसा हसरी धरती, झुळझुळ वारा, लुकलुक तारा, फांदी झोपाळा. खालील शब्दात लपलेले शब्द लिहा. मोर पिसारा. आता मोर पिसारा या शब्दामध्ये काय काय शब्द आहेत? मोर, पिसारा, पिसा, सार आणि सारा अशा प्रकारचे ह्या मोर पिसारा शब्दामध्ये शब्द लपलेले आहेत. कुरणावरती, झाडाखाली, ऊन सावली, फुलासारखे. आता हे शब्द आहेत. या शब्दांमध्ये सुद्धा काही शब्द दडलेले आहेत, ते आपण शोधायचे. जसे कुरणावरती, कुरण, वर, वरती, तीर हे शब्द आहेत. नंतर झाडाखाली शब्द आहेत, त्याचे झाड, खाली, झाली, डाली. ऊन सावली शब्द आहे तिसरा पुढचा, ऊन, सावली, सान, नसा. फुलासारखे शब्द आहेत, फूल, सारखे, सार, रफू. अशा प्रकारे शब्द एका शब्दामध्ये अनेक शब्द लपलेले असतात, ते या ठिकाणी दिलेले आहेत. खाली दिलेल्या चौकोनातील शब्दांना दुसऱ्या चौकोनात दिलेल्या विरुद्ध शब्दाचे अर्थ शोधा व लिहा. बरे, वाईट. बरे, वाईट अशा प्रकारे एक शब्द दिला आहे तिथे. आता या चौकोनामध्ये बरेच शब्द आहे. एक छोटा चौकोन आणि एक मोठा चौकोन आहे. छोट्या चौकोनातून मोठ्या चौकोनातला शब्द हा छोट्या चौकोनातल्या शब्दाशी जोडायचा आहे. मोठ्या चौकोनामध्ये अशुभ, अपयश, उतार, लहान, बाहेर, वाईट, तोटा आणि दुःख हे शब्द आहेत. मग जर आपण विचार केला इथे अशुभ, अशुभ हा एक शब्द आहे, तर अशुभचा इथे आपण पाहू शकतो अशुभ, इथे शुभ शब्द आहे बघा. अशुभ, शुभ, म्हणून इथे अशुभ, शुभ. नंतर पुढचा शब्द आहे अपयश. अपयशचा शब्द आहे काय? यश. इथे शब्द अपयश आणि इथे यश आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे उतार. उतारचा शब्द आहे चढ. हा बघा इथे चढ. त्यानंतर आहे लहान. लहानचा मोठा शब्द इथे आहे, लहान, मोठा. त्यानंतर बाहेर. बाहेर, आत हा शब्द इथे आला आहे. त्यानंतर तोटा, नफा. वाईट, नंतर दुःख, सुख. असे काही शब्द या ठिकाणी आहेत. म्हणजे इथे अशुभ, शुभ, अपयश, यश, उतार, चढ, लहान, मोठे, तोटा, नफा. नफा शब्द आहे त्याच्यामध्ये, तोटा, नफा. सुख, दुःख, सुख आणि बाहेर, आत असे शब्द विरुद्धार्थ शब्द इथे दिलेले होते. त्यानंतर खेळ खेळूया. इथे वाक्याचा डोंगर दिलेला आहे आणि दुसरा एक डोंगर तयार करायचा आहे. या पहिल्या डोंगरामध्ये आंबा शब्द आहेत. आंबा या शब्दावर अनेक प्रकारची वाक्ये आहेत. आंबा, काय काय वाक्य बघा. आंबा खातो, मी आंबा खातो. मी पिवळा धमक आंबा खातो. मी पिवळा धमक गोड आंबा खातो. मी पिवळा धमक गोड हापूस आंबा खातो. मी पिवळा धमक गोड हापूस आंबा चवीने खातो. म्हणजे आंबा या शब्दावरून अशा प्रकारचा हा डोंगर शब्द वाढत वाढत गेलेले आहेत. असा हा डोंगर तयार झाला आहे. आता तसंच शाळा हा शब्द दिलेला आहे आणि या शाळा या शब्दापासून अशा प्रकारचा डोंगर आपल्याला तयार करायचा आहे. शाळा, काय पुढचं वाक्य? शाळेत जातो. मी शाळेत जातो. मी रोज शाळेत जातो. मी रोज अभ्यास करतो, शाळेत जातो. मी रोज अभ्यासाबरोबर खेळ खेळतो, शाळेत जातो. मी रोज अभ्यासाबरोबर खेळ खेळतो, मनापासून शाळेत जातो. अशा प्रकारचा हा डोंगर सुद्धा इथे तयार झालेला आहे. आता खालील रिकाम्या जागी योग्य शब्द आपल्याला भरायचा आहे.
टप टप पडती अंगावरती टिंब टिंब फुले, येतो वारा पहा टिंब टिंब गवत खुशीने डुले, हसते धरती फांदीवरती हा टिंब टिंब झुले, पाऊस वारा टिंब टिंब या गाण्यातून फुले. काय काय शब्द भरायचे बघा. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. प्राजक्ताची, भरारा, झोपाळा आणि मोर पिसारा हे शब्द या रिकाम्या जागी भरलेले आहेत. एक किंवा दोन शब्दात उत्तरं लिहायची आहे. प्राजक्ताची फुले अंगावर कशी पडत आहेत? मुलींच्या अंगावर कोणती फुले पडत आहेत? ऊन सावलीची जाळी कोठे विणली आहे? गवत कसे डुलते आहे? आणि झोपाळा कोठे झुलत आहे? शहाणे कोणाला म्हटले आहे? असे हे शब्द आहेत. आता इथे आपल्याला एक किंवा दोन शब्दात उत्तरं द्यायची आहे. प्राजक्ताची फुले अंगावर कशी पडत आहेत? टपटप. मुलींच्या अंगावर कोणती फुले पडत आहेत? प्राजक्ताची. ऊन सावलीची जाळी कोठे विणली जात आहे? पूर्णावरती आणि झाडाखाली. गवत कसे झुलते? खुशीने. गवत कसे डुलते? खुशीने. झोपाळा कोठे झुलत आहे? फांदीवर. शहाणे कोणाला म्हटले आहे? गाणे गाणाऱ्यांना. अशा प्रकारचे हे शब्द आहेत. आता खालील प्रश्नांची एक किंवा दोन वाक्यात उत्तरं लिहा. प्रश्न आहे, मुलांना त्यांचे गाणे कसे वाटते? मुलांना त्यांचे गाणे झुळझुळ वारा तसेच लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे वाटते. कवितेच्या पुढील ओळींचा अर्थ स्पष्ट करा. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. इथे मोकळ्या मैदानावरील गवतावर तसेच झाडाखाली ऊन सावलीचा पाठशिवणीचा म्हणजे ये जा करणाऱ्याचा खेळ चालू असतो. मध्येच जोराचा वारा येतो, त्यामुळे गवत वाऱ्याच्या झुळकीने आनंदाने ते सगळे डुलत असतात. पुढची आकलन कृती आहे. कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य लिहायची आहे. जसं दूर दूर हे टिंब टिंब वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती. 3 शब्द नदी, सूर आणि भाव. त्यापैकी सूर शब्द तिथे लिहायचा आहे. गाणे गाती तेच टिंब टिंब बाकी सारे खुळे. शहाणे हा शब्द त्या ठिकाणी आहे. 3 शब्द होते, शहाणे हुशार बरे, तर शहाणे शब्द आहे. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा. धरणी हसत आहे, फांदीवरती झोपाळा झुलतो आहे. हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. गवतावर झाडाखाली ऊन सावलीची जाळी विणलेली दिसते आहे. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी. आकलन कृती दुसरी आहे. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. गाणे आमचे टिंबटिंब, गाणे आमचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा टिंबटिंब. उत्तर काय? गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. आकृतीबंध पूर्ण करा. प्रश्न आहे, मुलांच्या गाण्यातून फुलणाऱ्या गोष्टी. पाऊस, वारा आणि मोर पिसारा. मुलांच्या गाण्यातून कोणत्या गोष्टी फुलणाऱ्या आहेत? पाऊस, वारा आणि मोर पिसारा. मुलाचे गाणे काय वाटते? मुलाचे गाणे काय वाटते? झुळझुळ वारा आणि लुकलुक तारा. काव्य सौंदर्य. फुलासारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. या काव्यपंक्तीत सूचित केलेला विचार तुमच्या शब्दात मांडा. कवीने आपल्या कवितेतून प्राजक्ताच्या नाजूक फुलाचे मोहक असे वर्णन केले. या प्राजक्ताच्या फुलासारखे सर्वांनी फुलत राहावे, मोठे होत राहावे असे कवीला वाटते. एकमेकांच्या सुरात सूर मिसळून चालत राहण्याचा सल्ला कवी सगळ्यांना देतो. त्यांच्या मते गाणे गात राहणारे शहाणे असतात, मात्र जे गाणे गात नाही ते खुळे ठरतात. थोडक्यात सतत गाणे म्हणत राहण्याचा आनंदी राहण्याचा आग्रह कवी प्रस्तुत काव्यपंक्तीमधून व्यक्त करतो.
माहिती मिळवायची. काय माहिती? फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो? फुलामध्ये 2 प्रकारचे रंगद्रव्य असतात. हरितद्रव्य कॅरोटीन, यामुळे नारंगी, पिवळा, हिरवा हे रंग येतात. फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलामधील अँथोसायनिन या रंगद्रव्यामुळे रंगद्रव्यामुळे मिळतात. ही रंगद्रव्ये पाण्यात विरघळू शकतात. ज्यावेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो त्यावेळी त्यात ही रंगद्रव्ये विरघळतात. कोणत्या फुलात कोणती रंगद्रव्ये असावीत हे त्यातील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या फुलांचा रंग ठराविकच असतो, तो बदलत नाही. पुढचं सुद्धा आपल्याला वाचन दिलेलं आहे. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते. आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. त्या नाजूक टवटवीत गंध मिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते. आज उमललेले फूल उद्या कोमेजून जाणार असते, पण त्यांच्या या क्षणभंगूर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही? दुसऱ्याला प्रफुल्लित करत, सुवास देत ते हसत बागडत राहते. ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना की मुलांनो, आजचा दिवस हा आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा. दुसऱ्यांना आनंद, सुख, समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे. अशा प्रकारचं हे वाचन करायचं आहे. म्हणजे वाचनात पढ़ने के लिए एक उतारा दिया गया है. ये पढ़ना है. टप टप पडती या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर आणि ती कविता आपण गाणार आहोत. सर्वप्रथम मी ही कविता तुम्हाला गाऊन दाखवणार आहे, त्यानंतर तुम्ही ती कविता गायची आहे. तर चला ऐका. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, बिर 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 त्या तालावर गाणे अमके जुळे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, बिर 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 त्या तालावर गाणे अमके जुळे. पूर्णावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, पूर्णावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी. येतो वारा पहा भरारा गवत कुशीने डुले, येतो वारा पहा भरारा गवत कुशीने डुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पानाती, दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पानाती. हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. गाणी आमचे झुळझुळ वारा, गाणी आमचे लुकलुक तारा, गाणी आमचे झुळझुळ वारा, गाणी आमचे लुकलुक तारा. पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. फुलासारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चला रे, फुलासारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चला रे. गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे, गाणे गाते तेच शहाणे बाकी सारे खुळे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत.
आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.